Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. धुळे शहरातील मनमाड जीन परिसरातील स्वर्गीय काकाजी काकीजी या सभागृहात श्री शक्ती सन्मान महोत्सव निमित्त आझादनगर भागात ही सदर बैठक संपन्न झाली। या बैठकीस भाजपा महानगर प्रमुख अनुप अग्रवाल, भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष जयश्रीताई अहिरराव, माजी महापौर मंजुळाताई गावित, नगरसेविका सौ सुरेखाताई ओगले, नगरसेविका सौ वंदनाताई थोरात, मंडळ अध्यक्ष कीर्तिताई वराडे, राजश्री चौधरी, सहसंयोजक पूनमताई सिंग, पूनम शिंदे, प्रतिभा दीक्षित, युवती प्रमुख अमृता पाटील, पूजा काळे, तनुजा पिसाळ, सीमा बाविस्कर, पल्लवी पाटोडे, सुनीता सोनार, लीलाताई थोरात, अनिता सोनार आदी महिला मोर्चाचे पदाधिकारी या ठिकाणी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महिलांना त्यांच्या महिलांसाठी विविध आसनांबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले। या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सदर या महिलांना वृक्ष वाटप देखील करण्यात आले। प्रदेशाध्यक्ष माधवीताई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली 10 मंडळांमध्ये सदर श्री शक्ती सन्मान महोत्सव या निमित्ताने कार्यक्रम संपन्न होत असून प्रत्येक विभागात सदर श्री शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त बैठक संपन्न होत आहे। आज ही दुसरी बैठक होत असून यावेळी सदर या बैठकीत सरकारमधल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 5 वर्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी सन्मानाकरिता महिलांसाठी अनेक विविध उपाययोजना, महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या, ज्यात माझी सुकन्या भाग्यश्री, पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजना, अस्मिता योजना, शुभमंगल सामूहिक विवाह योजना अशा अनेक योजना महिलांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवल्या असून त्यानिमित्ताने त्यांनी सुरक्षिततेचे नाते निर्माण केले। त्यामुळे त्यांचा 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत या कालावधीत श्री शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त पार पडत असून या महोत्सवात महिलांनी या योजनेचा श्री शक्ती सन्मान महोत्सवाचा लाभ घ्यावा व विविध योजनांसंदर्भात लाभ कसा मिळवावा व बचत गटांना रोजगार कसा उपलब्ध होईल या दृष्टीने या ठिकाणी सदर या श्री शक्ती सन्मान महोत्सवात मार्गदर्शन करण्यात येत आहे। सदर या श्री शक्ती सन्मान योजनेच्या अंतर्गत 4 टप्प्यात बचत गटांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मानस सदर भाजपाचा असून या बैठकीत बचत गटां महिलांना देखील मार्गदर्शन करण्यात आले। तसेच सदर या कार्यक्रमातून धुळे शहरातून 11,000 राख्या या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार असून या संदर्भात सदर बैठकीत नियोजन करण्यात येत आहे। जुनी मनपा व नवी मनपा या मध्यभागी 70 लाखाचे गुंतवणूक करून खावगल्ली उपक्रमातून महिला वर्गांना एक रोजगार संधी उपलब्ध होणार आहे, असे यावेळेस महानगर प्रमुख अनुप अग्रवाल यांनी यावेळेस बोलताना सांगितले। अशा मोठ्या प्रमाणावर या धुळेचा चेहरा मोहरा आपण बदलून टाकू, परंतु याच्यासाठी आम्हाला काही कालावधी पाहिजे, याच्यासाठी काही वेळ पाहिजे। या सर्व गोष्टी एका दिवसात शक्य नाही। या धुळे शहरात चौपाटी नाही, या धुळे शहरात खाऊगल्ली नाही। महानगरपालिका, जुनी महानगरपालिका, त्याची जी मागची गल्ली आहे त्या ठिकाणी आपण 70 लाख रुपये खर्च करून खाऊगल्लीचं निर्माण करत आहोत आणि त्याचं काम लवकरच सुरू करत आहोत आणि तिथं आपण खाऊगल्ली त्याचप्रमाणे नदी काठी जी चौपाटी होती त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं आपण उद्यान बनवत आहोत। 5 कोटी रुपये त्याच्यासाठी शासनाने मंजूर केलेले आहे। ते पत्रही महापालिकेत येऊन गेलेले आहे आणि तेही काम आपण लवकर चालू करत आहोत। टावर बगीचा जो 147 वर्ष जुनी वास्तू होती त्याचं काम जाऊन बघा कधी टावर बगीच्यामध्ये, इतक्या जोरात काम चालू आहे। जवळपास या महिन्याच्या किंवा पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत ते कामही संपेल आणि इतकं सुंदर टावर बगीचा त्या ठिकाणी आपण अस्तित्वात आणत आहोत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर कामाला सुरुवात केलेली आहे। माझी हीच विनंती राहील आपल्याला सर्वांना का आपण मोठ्या प्रमाणावर मतदानाला बाहेर निघा आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मोठ्या
मदतीने निवडून द्या एवढी माझ्या जन्माच्या अगोदर या ठिकाणी अगोदर इथं आहेत आमच्या बडगुजर आजी वगैरे मावशी, त्या चौधरी मावशी, कुवर मावशी इथं उकिरडे होते. मग त्यानंतर इथं मनमाडजी नावाचे गोकुळ शेठ होते. त्यांनी या जागा आपल्याला 65 बाय 130च्या जागा त्यावेळेस बांबूवर विकलेल्या आहेत, 1.5 बांबूच्या जागा. आणि त्या जागा अजूनपर्यंत आपल्या कुणाच्याही नावावर नाही. आपण राहतो म्हणून राहतो, पण त्याच्यावर आपल्याला बँकेचं कर्ज घेता येत नाही, बँकेचं लोन घेता येत नाही किंवा सरकारी काम. आता जे प्रत्येक घराला संडास ही योजना दिलेली स्वच्छतेसाठी, म्हणजे आपण बघितलेलं आहे की सार्वजनिक संडासांमध्ये एका 10 संडासांना 2 बाया कामाला लावतात, त्यांचा पगार 60,000 रुपये जातो, तरी स्वच्छता नीट होत नाही. आणि म्हणून प्रत्येक घरी, आणि सरकारने जी योजना काढली होती, ज्याच्या घरी नाही संडास त्याच्या घरी देणार नाही मुली, अशा अनेक योजना काढल्या. आणि आता नरेंद्र मोदी साहेबांनी हे खरं येऊन 2016 पासून तर आत्तापर्यंत या देशामध्ये 18 करोड लोकांना स्वच्छतेसाठी घरोघरी संडासची योजना केलेली. आता ही जी योजना आहे, जो राहील तिथं घर, अतिक्रमणवाल्यांना जिथं अतिक्रमण असेल तिथं जर ती जागा गव्हर्नमेंटची असेल तर तिथं तुम्हाला 300 स्क्वेअर फूटच्या बांधकामासाठी गव्हर्नमेंट कर्ज देणार, लोन देणार. म्हणजे त्याच्यातलं तुम्ही लोन जर व्यवस्थित फेडलं तर 30% लोन आपल्याला त्याच्यातून माफ होईल. आता समजा माझं खाजगी घर आहे आणि मला जर ते बांधायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा योजना आहे. मग ती योजना आता मला आठवतं की आमच्या बाजूला होतारी मामी यांना सुद्धा त्या योजना, ही सुद्धा एक खास आपल्या महिलांसाठी ही चांगली योजना केलेली आहे. आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी महिलांसाठी घरकुल योजना, ज्या महिलेच्या नावावर घर नसेल तर अशा महिलेला तिचं पहिलं घर म्हणून 2.5 लाख रुपये पंतप्रधान आवास योजनेसाठी त्या महिलेच्या नावावर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यावर मिळतील. सबसिडी म्हणून तुम्हाला ते पैसे मिळतील. आणि समजा तुम्हाला तुमची जागा तुमच्या नावावर असेल तर ते तुम्ही प्रकरण करून तुमच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते घर बांधू शकता. परंतु त्याच्यात फक्त तुम्हाला जर असं वाटत असेल योजनेतून तर आपल्याला फक्त 2.5 लाख मिळत आहेत, मग बाकीचा खर्च कोणी करायचा, पण वरचा जो खर्च असेल तो तुम्ही करू शकता. आता समजा 5 लाखाचं तुमचं इस्टिमेट असेल तर 5 लाखामध्ये तुम्हाला 2.5 लाख तुम्हाला सरकारी योजनेतून तुम्हाला 2.5 लाख मिळणार आहेत, प्लस तुमचे 2.5 लाख तुम्हाला फक्त टाकावे लागतील. आणि असं तुम्हाला 5 लाखाचं सुद्धा तुम्ही व्यवस्थित तुमच्या बजेटनुसार तुम्ही तुमचं स्वतःचं घर बांधू शकता. फक्त त्यासाठी तुमचं पहिलंच घर असायला पाहिजे, ते मालमत्ता म्हणजे दुसरं घर नको येते, तुमच्या नवऱ्याच्या नावावर नको आणि तुमचं फक्त तुमच्या नावाने पाहिजे ते. अशी सरकारने खास महिला भगिनींसाठी अजून दुसरी अनेक अशा योजना आहेत, परंतु त्याच्यात आम्ही ह्या ज्या ठराविक योजना आहेत ह्या आपल्यापर्यंत पोहोचवतोय. जी स्त्री गरोदर राहिलेली असेल, तुमचे ज्या वेळेस दिवस गेलेले असतील त्या दिवसापासून तुम्हाला ती एक सरकारी योजनेतून तुम्हाला तो त्याचा लाभ मिळतोय. त्याच्यात आता काही ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप वगैरे बघा, त्याच्यात एक अहमदनगरचे सरपंच आहेत, त्यांनी तर इतकं सुंदर प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की ज्यावेळेस त्यांच्या गावात एखादी महिला गरोदर राहिली तर पहिले सरपंचाला कळतं. का कळतं त्याचा गैर अर्थ करू नका तुम्ही, परंतु त्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला दिवस गेलेले असतील तर तुम्ही त्याची नोंद पहिले तुमच्या ग्रामपंचायतीत करा. ते ग्रामपंचायतीत केल्यानंतर तुम्हाला ती नोंद केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या सरपंचाला कळतंय ते की तिथं कसली कोणाची नोंद झालेली आहे, आपल्या गावात किती महिला गरोदर आहेत, मग त्या गरोदर महिलांना लागणारं कोणतं आहार आहे, त्यांना कोणते कोणते काय आहार द्यायला पाहिजे, ह्या आहाराची तुम्हाला लागणारे सुविधा, तुम्हाला इंजेक्शन, गोळ्या, औषधं, काय काय जे मटेरियल लागेल ते सगळं तुमच्या अंगणवाडीत उपलब्ध असेल. म्हणजे तुमची डिलिव्हरी होईल तोपर्यंत सर्व तुम्हाला आहार तुम्हाला तुमच्या अंगणवाडीच्या माध्यमातून तुम्हाला तिथून मिळेल. पार्टीच्या वतीने आझादनगर मंडळामध्ये आज शक्ती सन्मान महोत्सव, रक्षाबंधन पर्व ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यात या भागातील बहुतांश महिला या उपस्थित होत्या. त्या महिलांना धुळे शहर जिल्हाध्यक्ष माननीय अनुपभाई अग्रवाल यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच पद्धतीने शहराचे सरचिटणीस माननीय हिरामण आप्पा गवळी यांनी देखील आमच्या महिला भगिनींना मार्गदर्शन केलं. यात
महिलांना ज्या शासनाच्या विविध योजना आहेत, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी त्यांच्या 5 वर्षात आणि आता नवीन परत पंतप्रधान झाल्यानंतर ज्या योजनात अस्तित्वात आणत आहेत, या सर्व योजना या ठिकाणी आम्ही महिलांना सांगत आहोत. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत ज्या काही वेगवेगळ्या योजना या आणल्यात, त्या योजनांमध्ये खास करून ज्या ज्या योजना आल्यात त्या जास्त प्रमाणात महिलांच्या नावावर ह्या योजना आणण्यात आल्या आणि या महिलांनी एक ऋणानुबंध म्हणून 1 ते 10 ऑगस्टपर्यंत धुळे शहरात महिला आघाडीच्या वतीने माननीय प्रदेशाध्यक्ष माधवीताई नाईक यांनी आदेशित केलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रातून 21 लाख राख्या या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. या धुळे शहरातून देखील आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे की धुळे शहरातून 11,000 राख्या या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यात 1 ते 10 ऑगस्टपर्यंत शक्ती सन्मान महोत्सव, रक्षाबंधन पर्व हा उपक्रम आमची महिला मोर्चा हा राबवणार आहे. यात आम्ही प्रत्येक घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी त्या महिलांकडून एक राखी घेणार आहोत, ती माननीय मुख्यमंत्र्यांसाठी, आणि दुसरी राखी जे देशाचं संरक्षण करतात ते आमचे सैनिक बांधव ज्यांच्यामुळे देश सुरक्षित आहेत, आपण सर्वजण सुरक्षिततेचा श्वास घेतो, अशा सैनिक बांधवांसाठी दुसरी राखी, अशा 2ही राखी आम्ही घेणार आहोत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आम्ही संकल्प केलेला आहे. एकूणच हा शक्ती सन्मान महोत्सव आहे, रक्षाबंधन पर्व आहे. या पर्वामध्ये 1 ते 10 ऑगस्टपर्यंत आमच्या सर्व मंडळांच्या अध्यक्षा, सर्व नगरसेविका आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी या प्रत्येक घरापर्यंत जाऊन महिलांना रक्षाबंधन पर्व कशासाठी आहे, शक्ती सन्मान महोत्सव कशासाठी आहे हे समजावून सांगतील, शासनाच्या योजना समजावून सांगतील. त्या महिलांना भारतीय जनता पार्टीचं सदस्य बनवतील आणि त्या महिलांकडून राखी घेऊन एक त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांबद्दल अभिप्राय नोंदवून ती राखी 17 ऑगस्ट किंवा 16 ऑगस्टला आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. असा एकूण संकल्प महाराष्ट्रभर प्रदेशाच्या अध्यक्षा माननीय माधवीताई नाईक यांनी केलेला आहे, महिला मोर्चाने केलेला आहे. तो धुळे शहरात देखील आम्ही राबवत आहोत. धुळे शहरात ही आमची दुसरी मीटिंग आहे. यानंतर पुढच्या मंडळात आमची मीटिंग राहणार आहे. मागेच नील परिसर मंडळात मीटिंग झाली, आजची आझादनगर मंडळात आहे. यापुढील बैठकींचं नियोजन देखील आम्ही करत आहोत. सर्व महिला भगिनींना हीच विनंती करण्यात येते की माननीय मुख्यमंत्री महोदय यांना आपण आपला भाऊ मानून त्यांनी ज्या योजना आणलेल्या आहे, अस्मिता योजनेसारखी महिलांच्या आरोग्याविषयी अत्यंत नाजूक विषय, या नाजूक विषयासाठी आमच्या ग्रामीण भागातील मुलींना अवघ्या 5 रुपयात सॅनिटरी पॅड्स, सॅनिटरी नॅपकिन्स हे उपलब्ध करून दिलेले आहे. अशी महिलांच्या आरोग्याची काळजी आजपर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही आणि एक भाऊ म्हणून बहिणींची काळजी घेणारा हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. म्हणून सर्व बहिणींनी त्यांना राखी पाठवायची आहे. या ठिकाणी प्रत्येक महिलेपर्यंत आमचा पोहोचवण्याचा मानस आहे, परंतु ज्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही त्यांनी देखील त्यांच्या राख्या आमच्यापर्यंत आणून द्याव्यात अशी सर्वांना विनंती करते. Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from